नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव गणेश गदुभाषे. मी इयत्ता 6वीमध्ये शिकतो. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पानकनेरगाव, तालुका सेनगाव, जिल्हा हिंगोली. मी माझ्या शाळेतून एक पुस्तक आणलेलं आहे. या पुस्तकाचे नाव आहे उमलती कळी फूल द्या हो. त्या गोष्टीचे लेखक आहेत अनिल खेडलेकर. जर हे पुस्तक पाहिजे असेल तर तुम्ही जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पानकनेरगाव येथे येऊन हे पुस्तक घेऊन जावे. उमलती फूल द्या. तुम्हालाही जर हे पुस्तक पाहिजे असेल तर जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पानकनेरगाव येथे येऊन पुस्तक घ्यावे. मी तुम्हाला ती गोष्ट सांगतो. सुमन, आई मला जेवायला दे, मला उशीर झाला आहे. आई मला जेवायला दे, मला उशीर झाला, जेवायला दे. आई म्हणाली, अगं माझं काम तर आपू दे, नंतर तुला जेवायला देते. आज काय झालं? बाबा म्हणाले, अगं तिचं हातभर काम तरी लाव, तू इथं बसतेस त्यापेक्षा. नंतर सुमन तिच्या आईला हातभर काम लावते. आई मला लवकर दे, मला आज मंगळवार आहे, माझा 10वीचा शेवटचा परीक्षा शेवटचा पेपर आहे परीक्षेचा. मला जायचं आहे आणि उद्या तर मंगळवारच आहे. मला तर आमच्या 10वीच्या परीक्षेचा निकाल लागणार आहे. तू मला जेवायला दे बघू. नंतर तिने फोन लावून तिच्या मैत्रिणीला कॉल केला की उद्या मंगळवार आहे, आपला निकाल लागणार आहे, तुला माहीत आहे की नाही? तिची मैत्रीण म्हणाली की हो मला माहीत आहे, आपण दोघी जाऊ शाळेत. तर मग त्या दोघी पास झाल्या आणि आई म्हणाली, आई आमच्या दोघींचा निकाल मार्क्स चांगला आला आहे. आमचे मार्क्स चांगले आलेले. आई म्हणाली, तुम्ही दोघे अभ्यास करता ना, त्याच्यामुळे आलेले. बाबा म्हणाले, अगं तू दिवसभर अभ्यास करायची, कॉलेजला जायची, दिवसभर अभ्यास करायची, नंतर तू पास होणार की नाही? आईचे डोळ्यातले अश्रू निघू लागले होते. सुमन म्हणाली, आई तुझ्या डोळ्यातले अश्रू का निघत आहेत? सुमन म्हणाली, हो आपण दोघी तर अभ्यास दिवसभर करत होतो. आपली मैत्रिणी डोळ्यातले अश्रू पाहून सुमन लढली आणि आईला म्हणाली, आई तुझ्या डोळ्यातले अश्रू का निघत आहेत? आई म्हणाली की डोळ्यातले अश्रू नाहीत, ते आनंदाचे अश्रू आहेत. आई म्हणाली होती. बाबा म्हणाले, तू जर परीक्षेत पास झाली आहे, आता जा देवाकडे जा आणि प्रार्थना म्हण आणि गोड तिथे काहीतरी ठेव. सुमन गेली आणि देवापाशी प्रार्थना करत होती. आईने तिच्यासाठी गोड खाऊ बनवला होता जेवणासाठी. नंतर ते जेवायला बसले आणि जेवता सुमन म्हणाली, बाबा मी तुम्हाला एक प्रश्न विचारू का? आमची मैत्रीण, तिला खूप कमी मार्क्स मिळाले. ती पण अभ्यास करत होती, पण तिचे मार्क्स जर कमी आले आहेत 10वीमध्ये गणिताचा पेपर. अगं ते जाऊ दे, ते नंतर विचार. आधी गणिताच्या पेपरचं कसं काय चालू आहे तुझं? सुमन, गणिताच्या पेपरचं कसं काय चालू आहे तुझं? बाबा म्हणाले, बाबा गणिताचा पेपर माझ्यासाठी खूप सोपा होता. दुसऱ्यांसाठी अवघड असेल तर काय, माझ्यासाठी तर खूप सोपा गणिताचा पेपर होता. नंतर तिने जेवण झाल्याच्या नंतर बाबांना प्रश्न विचारला होता की बाबा मी तुम्हाला एक प्रश्न विचारू का? ते तुम्हाला जेवणावेळेस मी म्हटले होते. नंतर तिने बाबाला एक प्रश्न विचारला. आमची मैत्रीण, तिला खूप कमी मार्क्स पडले आहेत. ती दिवसभर काम करत होती.
रातन दिवसभर काम करत होती. बिचारी, तिला कमी मार्क्स पडले आहेत. एवढे बोलून माझी गोष्ट संपली आहे. धन्यवाद.